गोरेगाव नेक्सो सेंटर या ठिकाणी कन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या आयोजनामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचं सेवन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती आणि ही बिल्डिंग आपण जर बघू शकतो की वायलेनगर परिसरात असलेली मोहन हाईट बिल्डिंग आहे। या बिल्डिंगमध्ये राहणारा आनंद पटेल याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या ड्रग्स प्रकरणामध्ये आपण जर बघितलं ड्रग्स पेडलर आनंद पटेल हा याच बिल्डिंगच्या 9व्या मजल्यावरती या ठिकाणी राहत होता आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 9व्या मजल्यावर जो त्याचं घर आहे त्या घरामध्ये असताना पोलिसांनी खडकपाडा पोलिसांनी ती रेड टाकलेली होती आणि त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्याला बाहेर काढण्यासाठी तो घरात लपून बसलेला होता, त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना फार आटोकाट मेहनत करावी लागलेली होती। आपण पाहू शकतो की हीच ती इमारत आहे ज्यामध्ये तो आनंद पटेल जो आहे तो या ठिकाणी राहत होता। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 9व्या मजल्यावरती लक्ष्मण पटेल या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या नावाने हा घर आहे। बघू शकतो 901 नंबर हा जो घर आहे तो या ठिकाणी त्याच्या वडिलांच्या नावावर आहे आणि याच घरांमध्ये ते या ठिकाणी राहत होते। एकंदरीत लक्ष्मण पटेल जे आहेत त्यांचे वडील आहेत आणि त्यांच्या नावावरती हा घर आहे। परंतु आनंद पटेल जे आहेत ते या इमारतीमध्ये राहत होते। आपण जर पाहिलं तर आनंद पटेल याचं या ड्रग्स पुरवठ्यामध्ये जेव्हा नाव समोर आलं त्यावेळेस हा कल्याणच्या वायलेनगर या परिसरात राहतो अशी माहिती मिळाली। खडकपाडा पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाड टाकलेली होती आणि त्यामुळे आनंद पटेल घरात लपून बसलेला होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले। आपण बघू शकतो की दरवाजाचे लॉक जे आहेत ते देखील या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जेणेकरून आनंद पटेल याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना फार मोठी कसरत या ठिकाणी करावी लागलेली होती आणि ड्रग्स पेडलर जो आहे तो आनंद पटेल त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि याच घरामधून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांना त्याला हँडओव्हर करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे हा जो ड्रग्स पेडलर आनंद पटेल जो आहे तो त्यांनी गोरेगाव येथे जे नेक्सो सेंटर आहे त्या ठिकाणी ड्रग्सचा पुरवठा केलेला होता कार्यक्रमामध्ये आणि त्यानंतर त्या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती। एक जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं। यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत या कन्सर्ट आयोजनामध्ये विद्यार्थी आलेले होते आणि त्यामुळे ड्रग्सचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणारा जो आरोपी आहे आनंद पटेल त्याला पोलिसांनी याच घरामधून ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या त्याला मुंबई पोलिसांना हँडओव्हर करण्यात आलेला आहे। अनिल नोरमा, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.